Hello everyone, welcome to Base Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 4th for fundamentals of plant pathology. In this lecture we have to see terms and concepts in plant pathology, and this is part first for this lecture. So course number is Path 121 and credit for this course is 2 plus 1 is equal to 3. तर मित्रांनो, आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे आहेत ज्या व्हेरियस टर्म्स आहेत आणि जे कन्सेप्ट्स आहेत प्लांट पॅथॉलॉजीमधील, आणि या टर्म्स अँड कन्सेप्टसाठीचे हा पार्ट फर्स्ट असणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक पार्ट सेकंड असणार आहे टर्म्स आणि कन्सेप्टसाठी. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेसची ॲग्री स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो फ्रेंड्स, फर्स्ट टर्म इज द इम्युनिटी. लेट्स डिस्कस अबाउट इट. द स्टेट ऑफ बीइंग इम्युन, freedom from a given disease due to lack of quantities permitting infection or possession of qualities that do not permit establishment of infection, and to develop resistance against infection. So immunity state of being immune means that is state of being healthy. तर इम्युनिटी म्हणजे काय आहे? रोगप्रतिकारक. तर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे हे कसं ठरवतात पहा, की त्या व्यक्तीला कधीच कोणता आजार होत नाही, त्याचप्रमाणे कोणतंही इन्फेक्शन होत नाही, त्याचप्रमाणे त्याचे जे शरीर आहे ते कोणत्याही इन्फेक्शनला परमिट करत नाही. त्याचप्रमाणे इम्युनिटी काय करतं? टू डेव्हलप रेझिस्टन्स अगेन्स्ट इन्फेक्शन. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज इम्युन. इट कॅनॉट बी इन्फेक्टेड बाय पॅथोजन एक्झेम्प्ट फ्रॉम डिसीज. तर हे काय आहे पहा, इम्युनी. तर हे पॅथोजनमुळे इन्फेक्ट होत नाही आणि हे डिसीजमधून सुद्धा वगळले जातात. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे इम्युनायझेशन. इट इज अ प्रोसेस टू मेक द होस्ट इम्युन. तर एखादा होस्ट असेल तर त्याच्यावरती जे बाकी जे इन्फेक्ट करणारे जे फॅक्टर्स असतील त्या फॅक्टर्सपासून त्या होस्टला संरक्षण मिळवून देणं, यालाच म्हणायचं इम्युनायझेशन. फॉर एक्झाम्पल, आता जो कोविडचा काळ चालू आहे त्या सर्वांना लसीकरण देत आहेत, वॅक्सिनेशन देत आहेत, बिकॉज जे कोविड-19चे जे व्हायरसेस आहेत ते एखाद्या माणसाला इन्फेक्ट करू नयेत आणि त्या माणसाला त्रास होऊ नयेत. आणि या वॅक्सिनेशनमुळे काय होणार आहे? आपल्या लोकांचं इम्युनायझेशन होणार आहे. मीन्स इट इज प्रोसेस टू मेक होस्ट इम्युनी. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज इन्फेक्शन. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ पॅरासाइट विदिन द होस्ट. आता पहा, एखादा जो होस्ट असेल ते एखादं झाडही असू शकतं, प्लांटही असू शकतं आणि एखादा ॲनिमलसुद्धा असू शकतो, आणि त्यामध्ये पॅरासाइटने एंट्री करून त्या होस्टमध्ये जागा निर्माण करणं किंवा इन्फेक्शन करणं, याला म्हणायचं इन्फेक्शन. नाव नेक्स्ट इज द परपिच्युएशन. सर्वायवल ऑफ पॅथोजन इन अब्सेन्स ऑफ मेन होस्ट. की एखाद्या होस्टमध्ये जेव्हा एखादा पॅथोजन एंट्री करतो तेव्हा त्या पॅथोजनला त्या होस्टने सर्व प्रकारचे जे रोगप्रतिकारक क्षमता आहे ती सर्व वापरून तरी हा पॅथोजन त्या होस्टमध्ये
सर्वायवल करतो त्यालाच म्हणायचं परपिच्युएशन. म्हणजेच एखादा पॅथोजन त्याचं कार्य करण्यामध्ये सक्सेसफुल होणं यालाच म्हणायचं परपिच्युएशन. नाव नेक्स्ट इज इनक्युबेशन पिरियड. द पिरियड ऑफ टाइम बिटवीन penetration of host by pathogen and first appearance of symptoms on the host. तर इनक्युबेशन पिरियड म्हणजे काय आहे? एखाद्या होस्टमध्ये एखादा पॅथोजन एंट्री करणं आणि एंट्री केल्यानंतर या होस्टवरती लक्षणं दिसायला चालू होणं, या दोन्हीच्या मधील जो काळ आहे त्याला म्हणायचं इनक्युबेशन पिरियड. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज पॉलिजेनिक रेझिस्टन्स. द रेझिस्टन्स कंट्रोल्ड बाय मेनी जीन्स. तर पॉली म्हणजे काय आहे? मोर दॅन 2 म्हणजे अनेक, आणि रेझिस्टन्स म्हणजे काय आहे? प्रतिकार करणे. तर असा प्रतिकार की जो अनेक जीन्सपासून कंट्रोल केला जातो त्याला म्हणायचं पॉलिजेनिक रेझिस्टन्स. So let's see, next concept is seti means singular or seta means more than single, means plural. Let's see about it. Bristol like structure found in some fungal fruiting bodies. म्हणजेच एखाद्या फंगल फ्रुटिंग बॉडी असतील त्यांच्यामध्ये ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर असतं, त्यांना म्हणायचं सेटा किंवा सेटी. So next is the anthrazoid. A motile male gamete means जे मेल गॅमेट हालचाल करू शकतं किंवा ट्रान्सपोर्टेशन करू शकतं, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतं, त्यांना म्हणायचं anthrazoid. Next is the blastospores. A type of fungal spores produced asexually by budding process. या ठिकाणी पहा, जे स्पोर आहे या ठिकाणीच आहे. ब्लास्टोस्पोर म्हणजे काय आहे? फंगल स्पोर प्रोड्यूस होणे, आणि हे देखील असेक्शुअल मेथडने, मीन्स असेक्शुअलचे मेथड्सचे जे टाईप्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहे, पण त्यांमधील बडिंगने फंगल स्पोर फॉर्मेशन होणं याला म्हणायचं ब्लास्टोस्पोर. Now next is the parasite. An organism living or in another living organism means host and obtaining food from it. तर पॅरासाइट म्हणजे काय आहे पहा. पॅरासाइट म्हणजे असा ऑर्गॅनिझम की जो होस्टमध्ये राहतो, म्हणजेच हे एखादं झाड असू शकेल आणि या झाडाच्या कोणत्याही पार्टमध्ये हा पॅरासाइट राहतो. म्हणजे पॅरासाइट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की जे या जे होस्ट आहे किंवा जे झाड आहे त्यांच्याकडून फूड ॲब्सॉर्ब करतात किंवा फूड एक्स्ट्रॅक्ट करतात, त्याला म्हणायचं पॅरासाइट. ओके. नाव नेक्स्ट इज द सॅप्रोफाइट्स. An organism living on dead organic matter. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय पहा, जे मृत झालेले ऑर्गॅनिक मॅटर आहे, डेड ऑर्गॅनिक मॅटर, त्याच्यावरती जे जगतात किंवा त्याच्यावरती जे अवलंबून असतात त्यांना म्हणायचं सॅप्रोफाइट्स. त्यानंतर फॅक्युलेटिव्ह पॅरासाइट्स. They having a ability to be a parasite but it is ordinarily saprophyte. तर हे जे पॅरासाइट आहेत त्यांची अशी ॲबिलिटी मीन्स फॅकल्टेटिव्ह, हॅविंग ॲबिलिटी टू पॅरासाइट बट इट इज ऑर्डिनरी सॅप्रोफाइट्स. तर सॅप्रोफाइटचा मिनिंग तुम्ही वरती पाहिलेलंच आहे. त्यानंतर फॅक्युल्टेटिव्ह सॅप्रोफाइट्स, an organism that is ordinarily parasites but under certain conditions may be saprophyte. असे जे ऑर्गॅनिझम जे पॅरासाइटच आहेत पण सॅप्रोफाइटच्या ज्या सर्टन कंडिशन आहेत, काही लक्षण आहेत ते फॉलो करतात आणि त्यांना म्हणायचं
facultative saprophytes. Now next is the obligate parasite, a parasite that in nature can grow and multiply only or living organism. तर काय पहा, ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे काय, तर जे असे पॅरासाइट की जे त्यांच्या एकापासून अनेक त्यांचे मल्टिप्लिकेशन करू शकतात आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते पॅरासाइट करत असतात. म्हणजेच एखाद्या होस्टमध्ये जाऊन तेथे आपली संख्या वाढवतात. नेक्स्ट इज द हायपर पॅरासाइट, अ पॅरासाइट पॅरासाइटिक ऑन अनदर पॅरासाइट. तर पहा, एक पॅरासाइट किंवा एखादा जो पॅथोजन असेल तो दुसऱ्या पॅरासाइटवरती होस्ट करतो किंवा त्याच्यावरती अवलंबून राहतो. या ठिकाणी पहा, जे पॅरासाइट आहेत ते एखाद्या होस्टवरती किंवा निरोगी प्लांटवरती किंवा ॲनिमलवरती अटॅक करून त्या ठिकाणी ते राहतात. पण त्याचप्रमाणे एक पॅरासाइट दुसऱ्या पॅरासाइटमध्ये राहणं यालाच म्हणायचं हायपर पॅरासाइट. नेक्स्ट इज द होमोथॅलिक, अ फंगी प्रोड्युसिंग कॉम्पॅटिबल मेल अँड फिमेल गॅमेट्स ऑन द सेम मायसेलियम. तर यामध्ये लक्षात ठेवायचं पहा, फंगी मेल अँड फिमेल अँड सेम मायसेलियम, अशी फंगी की जी एकाच मायसेलियममध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स प्रोड्यूस करू शकते. आणि त्याच्यामध्ये आणि हेट्रोथेलिकमध्ये काय आहे पहा, अशी फंगी की मेल आणि फिमेल गॅमेट वेगवेगळ्या मायसेलियममध्ये प्रोड्यूस करते. होमोथॅलिकच्या विरुद्ध हेट्रोथॅलिक. ओके, these are the 18 concepts in the plant pathology. Let's see about 19th. Here holocarpic, let's see about it. An individual with thallus entirely converted into reproductive structure. तर होलोकार्पिक म्हणजे काय पहा, जे फ्लावरमधील जे थॅलस आहे, जे फ्लावरच्या खाली असतं पहा, ते पूर्णपणे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होणं याला म्हणायचं होलोकार्पिक. या ठिकाणी ओव्हरी असते आणि या ठिकाणी अशी ट्यूब असते याला. ओके, नेक्स्ट इज द युकार्पिक, अन इंडिव्हिज्युअल हुज थॅलस इज नॉट एंटायरली कन्वर्टेड इनटू रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. जर एखाद्या प्लांटचं जे थॅलस आहे ते पूर्णपणे त्याच्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये जर का कन्वर्ट झाले नाही तर त्या थॅलसला म्हणायचं युकार्पिक. नेक्स्ट इज द डायकॅरियोसिस, mycelium or spores containing sexually compatible nuclei per cell. It is common in basidiomytes. तर जे मायसिलियम असेल किंवा स्पोर असेल त्यामध्ये जर न्यूक्लियस सेक्शुअली कॉम्पॅटिबल असेल तर त्याला म्हणायचं डायकॅरियोसिस. अँड नेक्स्ट इज द प्लामोगॅमी. And plasmogamy is fusion of protoplasm. Karyogamy means fusion of nuclei. And spore is a one to several celled body set apart for reproduction and a minute reproductive unit without a performed embryo. That is all about spore. Now next is the Hosteria, means Hosterium, a special branch of fungus hyphae, especially intracellular hypha within the living cell to absorb nutrients. Also root-like absorbing organ connecting parasitic seed plant to the vascular system of the host. तर हॉस्टोरिया हे काय आहे पहा,
जे फंगस हायपी आहेत त्यांचीच एक ब्रांच आहे की जे काय करतात, जे लिव्हिंग सेल आहेत ते न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करतात आणि त्यांच्याकडे ॲब्सॉर्ब करण्यासाठी रूट लाईक ऑर्गन असतं. म्हणजेच आपल्या प्लांटचे जे रूट्स आहेत त्याचप्रमाणे ऑर्गन असतो आणि तेच ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात. नेक्स्ट कन्सेप्ट इज ॲपरेसोरिया means Approsorium. A swollen or flat end of mycelium derives the nutrients from the host. मायसिलियमचं असं स्वॉलन फ्लॅट एंड की जे होस्टपासून न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करतात. सो नेक्स्ट इज द अल्टरनेट होस्ट. अल्टरनेट म्हणजे काय आहे पहा. अल्टरनेट म्हणजे one of two kinds of plants on which parasitic fungus, example rust, must develop for completion of its life cycle. तर पहा, जर एकाच दोन प्रकारचे एकच झाड असतील तर त्याच्यावरती पॅरासायटिक फंगस मीन्स रस्ट ते त्याची लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी स्पर्धा करतात. त्याला म्हणायचं अल्टरनेट होस्ट. वाईल्ड होस्ट ऑफ अदर फॅमिली दॅन द होस्ट आर कॉल्ड अल्टरनेट होस्ट. तर जे वेगळ्या फॅमिलीचे जर पॅथोजन असेल किंवा होस्ट असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे जर होस्ट आहेत ते लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी एकमेकांमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन करतील त्यांना म्हणायचं अल्टरनेट होस्ट. सो फ्रेंड्स, दीज आर 27th concept in plant pathology. Let's say about 28th, that is collateral host. Collateral means wild host of same family of main host are called collateral host. These are mainly wild grasses, for example blast of paddy. तर आधी जे होस्ट होते ते डिफरंट फॅमिलीचे वाईल्ड होस्ट होते. तर यामध्ये जे होस्ट आहेत ते एकाच फॅमिलीचे असणार आहेत आणि त्यांना म्हणायचं कोलॅटरल होस्ट. नाव नेक्स्ट इज द ॲनामॉर्फ, द इम्परफेक्ट ऑर असेक्शुअल स्टेज ऑफ फंगस, दॅट इज कॉल्ड ॲनामॉर्फ. नेक्स्ट इज द टेलिओमॉर्फ, the sexual or called perfect growth stage in fungi. Anamorph is imperfect, telemorph is perfect sexual growth. Next is the signs. Signs are the experimental or scientific evidences of the diseases. Signs म्हणजे काय आहे, एखादं जर डिसीज असेल त्याचं एक्सपेरिमेंटल किंवा सायंटिफिक जे लक्षण असतील किंवा त्याचे पुरावे असतील त्याला म्हणायचं सायन्स. नेक्स्ट इज द सिम्पटम्स. सिम्पटम्स आर एक्सप्रेशन्स ऑफ डिसीज्ड कंडिशन. तर सिम्पटम्स म्हणजे काय आहे पहा, जे डिसीज्ड कंडिशन झाल्यासारखं वाटेल त्याच्यापासून जी लक्षणं आपल्याला दिसून येतात त्याला म्हणायचं सिम्पटम्स. त्यानंतर क्रोनिक सिम्पटम्स. तर क्रोनिक सिम्पटम्स म्हणजे काय आहे, अशी जी लक्षणं की ती जास्त खूप मोठ्या कालावधीसाठी दिसून येतात एखाद्या व्यक्तीवरती किंवा प्लांटवरती. सिम्पटम्स दॅट अपियर ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, दॅट इज क्रोनिक सिम्पटम्स. अँड 34th इज मास्क्ड सिम्पटम्स. आता मास्क्ड सिम्पटम्स म्हणजे काय पहा, virus infected plant symptoms that are absent under certain environmental condition but can appear when the host is exposed to certain condition of light and temperature. तर मास्कड म्हणजे काय आहे पहा, मास्क म्हणजे काय आहे, आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीने जर चेहऱ्यावर मास्क लावला तर त्याचा चेहरा दिसत नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या प्लांटवरती व्हायरसनं अफेक्ट केला असेल तर ते त्याचे सिम्पटम्स एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये दिसून येत नाहीत. पण जर का तो होस्ट लाईट किंवा टेम्परेचरच्या सर्टन कंडिशनमध्ये चेंज झाला
तर त्या होस्टवरती ती लक्षणे दिसून येतात. तर त्याच लक्षणांना म्हणायचं मास्क्ड सिम्पटम्स. ओके. तर मित्रांनो, ही आहेत 34 कन्सेप्ट आणि टर्म्स. आणि या लेक्चरचं हे होतं पार्ट फर्स्ट आणि या लेक्चरचंच पार्ट सेकंड देखील असणार आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर कसे वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा यामधील कोणतीही शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण बेस ॲग्री तसेच 11वी 12वीचे जे कोर्सेस आहेत त्यांचे लेक्चर्स देत असतो. त्याचप्रमाणे MSc ॲग्री किंवा जे विविध CET आहेत ॲग्रीमधील त्यांच्याविषयी माहिती देत असतो. तर मित्रांनो, असे होते लेक्चर की ज्यामध्ये जी माहिती आहे त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन विषयासह नवीन माहितीसह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.